मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 6 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी, ऋतुजा आणि राणी पूजेची तयारी करत असतात. तितक्यात रेश्मा त्यांना येऊन सांगते की सिंधू कॉलेजला जाण्यासाठी निघाली आहे आणि त्यावर रुक्मिणी तिला सांगते की सिंधूला मी इकडे बोलावलं आहे म्हणून सांग. तर दुसरीकडे सिंधू राजश्रीला भेटायला जाते. राजश्री मात्र अजूनही तिच्यावर नाराज असते. मात्र तरीही ती सिंधूला दही साखर देते आणि काही न बोलता तेथून जायला निघते. त्यामुळे सिंधू पुन्हा तिला सॉरी म्हणते आणि उठाबशा काढायला सुरुवात करते. मात्र तरीही राजश्री काहीच बोलत नाही आणि त्यामुळे सिंधू तिला मिठी मारते आणि सांगते की जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणारच नाही. आणि त्यामुळे राजश्री हसतच तिला माफ करते आणि तिला सांगते की या घरातील माणसं तुझ्या चुकांवर लक्ष ठेवून असतात, त्यांना बोलायची संधी देऊ नको. कॉलेज सुटलं की सरळ घरी ये, 7च्या आत तू घरात यायला हवी. आणि त्यावर सिंधूही हो म्हणते आणि कॉलेजला जाण्यासाठी निघते. पण तितक्यात रेश्मा तिथेच सांगते की रुक्मिणी काकूंनी सिंधूला किचनमध्ये बोलावलं आहे. आणि ते ऐकून सिंधू लगेच किचनमध्ये जाते. तर राजश्री मनाशी म्हणते याचीच भीती होती मला. त्यानंतर सिंधू रुक्मिणीला कशासाठी बोलावलं काकू म्हणून विचारते. तर काकू तिला टोमणे मारत म्हणते तुला चक्क इथे यायला वेळ मिळाला म्हणजे चमत्कारच झाला. आता तू आली म्हणजे पूजा नक्की फळणार. त्यावर सिंधू विचारते कसली पूजा. तर रुक्मिणी सांगते आज आपल्याकडे शांती पूजा आहे आणि त्यानंतर ब्राह्मण भोजन. आणि ते ऐकून सिंधू खुश होते. तर रुक्मिणी तिला सांगते मग आता कामाला लागा. नैवेद्याचा सगळा स्वयंपाक घरातल्या सुना करणार आहे. बाहेरची एकही व्यक्ती या स्वयंपाकघरात पाऊलही टाकणार नाही. आणि ते ऐकून सिंधूला धक्काच बसतो. पण ती काही बोलणार इतक्यात काकू पुन्हा म्हणते की तुला या घरच्या सुनेचा दर्जा हवाय ना, मग त्यासाठी तुला सुनेची कर्तव्य पार पाडावी लागतील. त्यावर सिंधू विचारते म्हणजे नक्की काय करू मी. त्यावर रुक्मिणी सर्व सुनांना त्यांची कामं वाटून देते आणि सिंधूला सांगते की तू राजश्रीला फणस चिरून दे, फणसाची भाजी करायची आहे. त्यावर सिंधू सांगते पण मला फणस नाही चिरता येत आणि मी प्रयत्नही केला असता, पण आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि मला कॉलेजमध्ये उशिरा पोहोचायचं नाही. मात्र रुक्मिणी काकू तिचं काही ऐकून घेतच नाही. ती म्हणते त्या दिवशी तर राजश्री तुझ्या स्वयंपाकाचे खूपच कौतुक करत होती आणि तू तर जबरदस्तीने आम्हाला पोहे खाऊ घातले, म्हणजे फक्त कौतुक करण्यापुरतं स्वयंपाक येतो का तुला. त्यावर सिंधू सांगते की फक्त काही कामं नाही जमत मला, बाकी स्वयंपाक येतो सगळा. पण लगेच ऋतुजा म्हणते की भांडणं सोडून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलं की बाकीच्या गोष्टी जमतील तुला. तर रुक्मिणीही सांगते की उगाच काहीतरी कारणं देऊ नको, घरातील सर्व बायका कामं करत आहे, तूही ती कामं करायची, कॉलेजला गेली नाहीस तरी चालेल. त्यावर सिंधू म्हणते असं कसं काकू, आज कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यामुळे कॉलेजला तर जावेच लागेल. तर रुक्मिणी हसून राजश्रीला म्हणते ही तुझी सून आहे ना, मग हिला कामं तर करावीच लागतील. त्यामुळे सिंधू राजश्रीला म्हणते की आई तुम्ही आता माझ्या वाटणीचं काम करता का, मी कॉलेजमधून परत आले की तुमची सर्व कामं करेल. आणि त्यामुळे राजश्री रुक्मिणीला म्हणते की मी करेल सिंधूची सर्व कामं, तिला जाऊ द्या कॉलेजला. पण ऋतुजा मध्येच म्हणते की हे बरं आहे, म्हणजे सून मिरवत कॉलेजला जाणार आणि सासू मोलकरणीसारखी कामं करणार. तर रुक्मिणी म्हणते इथे काही शिफ्टची अदलाबदली चालली आहे का, आणि हे काय हॉस्पिटल नाही तर रत्न पार्किंगचं घर आहे आणि संध्याकाळी तू कॉलेजमधून थकून भागून आल्यानंतर काम न करण्यासाठी अजून 10 कारणं देशील, तू भरवशाची नाही. आणि त्यामुळे आत्ता सांगितलेली सगळी कामं करायची आणि मगच कॉलेजला जायचं. तितक्यात रेश्मा म्हणते आपण सिंधूला जरा सोपं काम देऊ, मसाले करायचं. त्यावर रुक्मिणी म्हणते की हो तिला फणस चिरता येत नाही ना, मग आता ती मसाले करेल. त्यावर सिंधू म्हणते की ही सर्व कामं आमच्या घरी शकू आत्या करायची, मी तिला बोलावते. पण राणी मध्येच म्हणते की या घरची सून नेमकी कोण आहे, तू की शकू आत्या. तर ऋतुजाई म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, हा नैवेद्य घरातील बायकांनीच करायचा असतो, नाहीतर ब्राह्मण जेवत नाही. आणि ती शकू आत्याचा मोलकरीण म्हणून अपमानही करते. त्यामुळे राजश्री तिला म्हणते की कोणत्या अधिकाराने बोलतेस तू हे सगळं, नैवेद्य या घरातील सुनांनी करायचा असतो ना, मग तूही या घरातील सून आहेस ना, मग तू का कधी स्वयंपाकघरात येत नाही. त्यावर ऋतुजा चिडून म्हणते आत्ता मी फळं चिरते ना. त्यावर राजश्री म्हणते हो का,
मग तुझं हे काम सिंधूला करू दे आणि तिचं काम तू कर. मात्र तितक्यात रुक्मिणी म्हणते की या घरामध्ये कोणाला कोणतं काम द्यायचं हे मी ठरवते आणि मी प्रत्येकाला कामं वाटून दिली आहेत, त्याने ते तेवढंच करायचं. आणि तू या मुलीची तुलना ऋतुजासोबत का करतेस? हिला तर सतत तिची तुलना राणीबरोबर करायची असते ना, त्यामुळे आत्ताही तसंच होऊन जाऊ दे. राणीसुद्धा यमे झाली आहे, पण तरीही तिने घरातील सुनेची सर्व कर्तव्य पार पाडलीत. त्यामुळे राणी लगेच म्हणते की मामी, मला माझ्या आईने हेच शिकवलंय की सासरची माणसं काहीही बोलली तरी आपण फक्त हो म्हणायचं, त्यांचा अपमान करायचा नाही, त्यांना उलट बोलायचं नाही, त्यांचा मान ठेवायचा. शेवटी मोठी माणसं आपल्या भल्यासाठीच सांगत असतात ना. आणि तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी. त्यावर रुक्मिणी म्हणते अगं तू कधीही चुकू शकत नाही. तर ऋतुजाही म्हणते की राणी, तू या घरातील सगळ्यात चांगली सून आहेस आणि आम्हाला तुझं फार कौतुक आहे. आणि हे सर्व ऐकून रेश्मा मनाशी म्हणते की ही राणी कसली शहाणी आहे, परिस्थिती पाहून सरड्यापेक्षा पटकन रंग बदलते. तर सिंधू म्हणते मला मान्य आहे, राणी खूप चांगली आहे आणि मी खूप वाईट, पण आज मला कोणताही वाद घालायचा नाही, कारण मला वेळेवर कॉलेजला जायचं आहे. मात्र त्यावर राणी लगेच म्हणते की आजवर मी एवढी स्वार्थी मुलगी पाहिली नव्हती. तर रुक्मिणीही तिला दुजोरा देते आणि सिंधूला खूपच सुनावते. त्यामुळे सिंधू खूप चिडते. त्यात रुक्मिणी काकू सिंधूच्या वागण्यासाठी आप्पांना जबाबदार धरते आणि त्यामुळे सिंधू खूपच वैतागते. तर राणी आगीत तेल टाकण्याचे काम करतच असते. ती म्हणते की राघव तुझ्यासाठी आम्हा सगळ्यांच्या विरोधात गेला आणि तू मात्र त्याच्यासाठी एवढंही करू शकत नाही का? पण जाऊ दे, तुला बोलून काही उपयोगच नाही. शेवटी मला राघवच्या नशिबालाच दोष द्यावा वाटतोय. त्याला तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी बायको म्हणून मिळाली. आणि त्यामुळे सिंधू चिडून तिथे असणारी सुरी उचलते आणि सगळ्यांना विचारते की सांगा काय काम करू मी? आज मी कॉलेजला जाणारच नाही, सांगा काय काम करायचं आहे ते. आणि त्यामुळे ऋतुजा तर घाबरून तेथून पळून जाते. तर रुक्मिणीही घाबरून तिला म्हणते तू काम काय करायचं ते विचारते की धमकी देते. आणि त्यानंतर सिंधू ती सुरी खाली टाकते. रुक्मिणी तिला सांगते की तू सर्व मसाले कर. त्यानंतर सिंधू किचनमध्ये जाते. तर रुक्मिणी तिला पाटा वरवंट्यावरच मसाले वाटायला सांगते आणि ते ऐकून राणी आणि रेश्मा खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की राघव सिंधूला फोन करत असतो. तितक्यात राखीताई तिथे त्याला सांगते की तू तिला फोन का करत आहे, ती तर घरातच आहे अजून. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो. तर दुसरीकडे रुक्मिणी काकू मुद्दाम सिंधूला तिखट मिरच्या मसाल्यासाठी देते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.